दिवसाढवळ्या होणारे खून असू द्या, दरोडे असू द्या, बलात्काराच्या घटना असो किंवा भ्रष्टाचार असो, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठं ना कुठं बीडचं कनेक्शन लागतं आणि मग जाणीवपूर्वक बीडला बदनाम करू नका हो अशी आवई सामाजिक कार्यकर्त्यापासून ते नेत्यांपर्यंत, पत्रकारांपर्यंत सगळेच करतात. पण काय आहे ना, बीडचा प्रत्येक बाबतीत एक वेगळाच पॅटर्न आहे. एस-पींच्या बंगल्यावरील संडासवर होणारा 17 लाख रुपयांचा दुरुस्तीचा खर्च असो किंवा एका लाथेनं पडणारा पूल असो, हे सगळं बीडमध्येच घडतं. या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बीड म्हटलं की बिहार अशी परिस्थिती अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. पण गेल्या 10, 15, 20 वर्षात बीडची परिस्थिती बऱ्यापैकी बदलत आहे. बीड कात टाकतंय आणि त्याला कारण मोठमोठी विकासाची कामं असतील, नॅशनल हायवेची कामं असतील, रेल्वेची कामं असतील किंवा इतर मोठमोठे उद्योग असतील, हे बीडमध्ये सुरू झालेत किंवा प्रगतीपथावर आहेत. मात्र या बीड जिल्ह्यात चोरी असेल, दरोडे असतील, बलात्कार असतील, दिवसाढवळ्या होणारे खून असतील, जातीयवाद असेल, हा खच्चून भरलेला आहे. म्हणजे इथं कोणत्याही घटनेमागं अगोदर त्यातील आरोपी आणि फिर्यादी यांची जात पाहिली जाते. हे दुर्दैव म्हणावं लागेल. इथं यायला अधिकारी अगोदर नको नको म्हणतात आणि नंतर बीडमधून जायला तयार होत नाहीत, कारण बीड हे त्यांच्यासाठी पैसे खाण्याचं एक मोठं कुरण आहे. अगदी म्हणजे कुठलाही IAS IPS असो किंवा एखादा शिपाई दर्जाचा कर्मचारी असो, तो बीडमध्ये येण्यासाठी सुरुवातीला नकार देतो आणि नंतर मात्र इथं रमतो. आपण यापूर्वी ज्या जिल्ह्यामध्ये काम केलंय तिथले सगळे कंत्राटदार, तिथले सगळे गुत्तेदार, तिथले सगळे सप्लायर बीडमध्ये आणायचे आणि त्यांच्याकडून आपलं भलं करून घ्यायचं, ही इथल्या सिस्टीमला लागलेली सवय आहे. अहो म्हणजे एकीकडे आपण खूप कर्तव्य दक्ष आहोत, आपण खूप नवनवीन ॲप आणून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी म्हणून प्रयत्न करत आहोत असं दाखवायचं किंवा त्या पद्धतीनं वागायचं, आणि दुसरीकडे मात्र आपल्याच बंगल्यावर 93 लाख रुपयांचा खर्च करायचा दुरुस्तीवर. अरे पटतं का? म्हणजे बीडच्या एस-पींच्या बंगल्यावर दुरुस्तीवर 93 लाख रुपये खर्च झालाय. फडणवीस साहेब जे राज्याचे गृहमंत्री आहेत ना आणि मुख्यमंत्री आहेत ना, त्यांच्या वर्षा बंगल्यावर सुद्धा एवढा मोठा खर्च झाला नसेल. बरं झालंय असेल, तो मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून असं गृहीत धरू तिथं झाला असेल. अहो पण फडणवीस यांच्या प्रसाधन गृहावर किंवा त्यांच्या संडासवर दुरुस्तीसाठी म्हणून 17 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये खर्च झाला असेल का? नसेलच झाला. तो बीडच्या एस-पींच्या बंगल्यावर झालाय. म्हणजे 10-10 लाख रुपयांचे तुकडे पाडले गेले आणि 1 कोटी रुपयांची कामं कागदावरच दाखवण्यात आली. गुत्तेदार कोण आहे माहीत नाही. BNCचे तोंडे नावाचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, ते थुक्याला थुका लावल्याप्रमाणे अहवाल देतात. ते सांगतात की आम्हाला फक्त इस्टिमेट करून देण्याचे अधिकार होते, बाकी गुत्तेदार त्या पोलीस अधीक्षक कार्यालयानेच फायनल केला, बिलही त्यांनीच दिली. पण शासकीय यंत्रणा म्हणून यांचं काही काम नाही का? बरे हे सोडा हो, म्हणजे एस-पींच्या घरावर 93 लाख रुपये खर्च झाला. ना आमदार बोललाय, ना खासदार बोललाय, ना मंत्र्याला काही देणं घेणे. बीड नगरपालिकेसाठी 22 कोटी रुपयांचा निधी रस्ते आणि नाल्यांसाठी आला नगरोत्थानच्या माध्यमातून. म्हणजे इथून पुढं 5-10 वर्ष त्या रस्त्यांवर खडी सुद्धा टाकता येणार नाहीये. मग हे रस्ते दर्जेदार व्हायला पाहिजे का नाही? तर एकाच सीताई कन्स्ट्रक्शन नावाच्या एका एजन्सीला, ज्याने सत्ताधारी, विरोधक अशा सगळ्यांनाच मॅनेज केलं, त्याला ही 30 रस्त्यांची कामं दिली गेली. त्याच्याकडे मनुष्यबळ आहे का? त्याच्याकडे पुरेशी यंत्रणा आहे का? याचा ना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी विचार केला, ना जिल्हाधिकाऱ्यांनी विचार केला. सगळ्यांना आपलं आपलं मिळतंय, आपला आपला टक्का मिळतोय, आपले खिसे भरले जात आहेत ना, मग कुणाला काय काम जाईना, काही घेणं देणं नाही. बरं, या एजन्सीनं सगळी कामं स्वतः घेतली आणि नंतर आमदारांच्या किंवा नगराध्यक्षांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना तुकडे टाकल्याप्रमाणे वाटून टाकली. त्याचा दर्जा काय राहणार आहे? 4 दिवसात नगरपालिकेच्या नव्या रस्त्यासाठी बांधलेली नाली पडली आणि
हे सगळं भ्रष्टाचाराचं बोगसगिरीचं पितळ उघडं पडलं. बरं, त्यानंतरचा एक किस्सा तर एवढा मजेशीर आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार नमिता मुंदडा यांचा एक लाडका गुत्तेदार आहे किंवा त्यांचा कार्यकर्ता आहे. मला गुत्तेदार म्हणलं तर पुन्हा त्यांना राग येईल. त्यांचा कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यांनी बनकारंजा गावाला जोडण्यासाठी एक साधारणपणे 50 लाख रुपयांचा पूल मंजूर करून आणला. त्यासाठी काय टक्केवारी दिली असेल ती त्याच्याला माहिती. पण तो पूल एवढा अति उच्च दर्जाचा बांधला की तिथल्या स्थानिक नागरिकांनी एका लाथेनं त्या पुलाचे कठडे पडतात हे दाखवून दिलं. व्हिडिओ अक्षरशः व्हायरल झाले. नंतर शासकीय यंत्रणांनी तिथं जाऊन तपासणी केली. त्याचा जो काही अहवाल येईल त्याचा फार्स होईल, त्याच्यावर थोडाफार दंड लावला जाईल. अरे पण चाललंय काय? भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत नमिता मुंदडा, त्यांचे पती अक्षय मुंदडा असतील किंवा त्यांचे सासरे जे अंबाजोगाईचे नगराध्यक्ष आहेत नंदकिशोर मुंदडा, यांच्याकडून अशा पद्धतीनं बोगसगिरीला पाठीशी घालणं अपेक्षितच नाहीये. पण चाललंय काय? म्हणजे कुणी उठे कशाही पद्धतीनं आपला उल्लू सीधा करून घेण्याचा प्रकार करतोय. बीड नगरपालिकेत 30 तारा, केज मतदारसंघात 30 तारा, गेवराईमध्ये तहसीलदारच वाळू चोरीचे प्रकार करतोय. त्याच्या बाबतीत आवाज उठवणारे आमदार विजयसिंह पंडित हे लक्षवेधी लावतात. मात्र या अधिवेशनात त्यांची लक्षवेधीच येत नाही पटलावर. म्हणजे नेमकं करायचंय काय? शासन कुठल्या कोणाला पाठीशी घालतंय हे तरी एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे. पोलीस अधीक्षकांच्या घरावर 93 लाख रुपयांचा खर्च होतोय. गेल्या 2-3 वर्षाचा जर का पोलीस अधीक्षक कार्यालयावर आणि त्यांच्या बंगल्यावर झालेल्या खर्चाचा जर का हिशोब काढला ना तर तो 10 ते 15 कोटी रुपयांच्या घरात आहे. दुरुस्तीचा फक्त. एवढी काय दुरुस्ती केली जाते? संडासची दारं बदलायची किंवा त्याचं भांडं बदलायचं किंवा त्याची पाईपलाईन बदलायची, त्याला 10-10 लाख रुपये खर्च लागतो. सोन्याची पाईपलाईन टाकली आहे का? बीड नगरपालिकेच्या समोर जो रस्ता केला गेलाय 120 मीटरसाठी 1,25,00,000 रुपये खर्च केले गेलेत. एवढंच काय तर SIR म्हणजे मतदार याद्यांचं जे पुनरावलोकन केलं जातंय ते मतदार याद्यांचं पुनरावलोकन करण्याचं काम किंवा त्याचं छपाई करण्याचं काम जवळपास 60-70 लाख रुपयाचं काम आहे. ते बीडच्या एका स्वस्तिक प्रिंटर्स नावाच्या एजन्सीला दिलं गेलं. त्याच्यासाठी काय नियम काय नाही कुणी काही पाहिलं नाही. सगळे काही धाब्यावर बसवले आणि जिल्हा प्रशासनाच्या मनात आलं म्हणून त्या एजन्सीला काम दिलं गेलं. त्या एजन्सीकडे पुरेसं मनुष्यबळ नाही, त्या एजन्सीकडे पुरेशी यंत्रसामुग्री नाही. मग त्यांनी काय केलं? खिरापत वाटल्याप्रमाणे बीड शहरातील 4 कोपऱ्यात 10 कोपऱ्यात जे काही झेरॉक्स सेंटर आहेत त्यांच्याकडं या मतदार याद्यांच्या झेरॉक्स काढण्यासाठी दिल्या. किती मोठा गंभीर गुन्हा आहे. म्हणजे मतदारांची माहिती लीक नाही झाली पाहिजे यासाठी काही कठोर नियमावली निवडणूक आयोगानं तयार केल्या आणि त्या नियमावली सर्रासपणे पायदळी तुडवल्या गेल्यात बीडमध्ये. आणि याला पाठीशी कोण घालतंय? तर बीडचे जिल्हाधिकारी. कशामुळं? लाडका पुरवठादार आहे म्हणून. कुठं नेऊन ठेवलंय आपला बीड याचा कधीतरी विचार अधिकारी आणि पुढारी करणार आहेत का? की तुमचे पर्सेंटेज भेटलं, तुमच्या खिशात पडलं की जनता गेली तिकडं खड्ड्यात, अशा पद्धतीने वागणार आहेत का? म्हणजे बनकारंजाच्या पुलाचं उदाहरण असेल किंवा एसपींच्या घराचं उदाहरण असेल, हे एवढं झणझणीत अंजन घालणार आहे पण एकही आमदार यावर बोलला नाही. साधं पत्र सुद्धा दिलं नाही मुख्यमंत्र्यांना. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. एरवी बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर मोठमोठी भाषणं द्यायची का? तर ते जर का आमदारांच्या किंवा खासदारांच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत आलं किंवा त्यांच्यापर्यंत आलं तर मग पोलीस यंत्रणा दोषी. एरवी पोलीस यंत्रणा ही भ्रष्टाचार आणि बोगसगिरीचं कुरण बनलंय. याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री या सुनेत्रा पवार आहेत. पण त्यांना देखील बीडमध्ये फार इंटरेस्ट नसल्याचं दिसून येते. म्हणजे त्यांचा कारभारच कोण हाकतंय हेच कळायला मार्ग नाही. एकदा आल्यात त्या फक्त बीडला, नाहीतर बीडचे सगळे पदाधिकारी आमदार खासदार हे त्यांच्या दरबारात हजेरी लावतात आणि तिथून त्या यंत्रणेला सूचना देतात. अशा पद्धतीनं घोड्या हरळी खा म्हणून कारभार होत नसतो सुनेत्राताई. अहो बीडमध्ये अक्षरशः जर का भ्रष्टाचारी पुढारी आणि भ्रष्टाचारी कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारी अधिकारी जर का जमा झाले असतील ना तर दादांचं जे स्वप्न होतं ना की बीडचा चेहरा मोहरा बदलायचा ते स्वप्नच राहील. सुनेत्राताई तुमच्या जागेवर जर का दादा असते ना तर 93 लाख रुपये खर्च करणाऱ्या
SP वर किंवा त्यांच्या यंत्रणेवर तातडीनं कारवाई झाली असती, निदान त्याची दखल घेऊन त्याच्यावर चौकशी समिती तरी लावली असती. 48 लाख रुपयाचा जो पूल आहे ना लाथेनं पडणारा, त्याची देखील चौकशी लावून संबंधित गुत्तेदार आणि संबंधित यंत्रणेवर गुन्हे दाखल केले असते. बीड नगरपालिकेची जी नाली 4च दिवसात पडली ना, त्याच्यावर देखील ऍक्शन घेतली गेली असती. पण सुनेत्राताई, तुम्ही काहीच करत नाहीये. नेमकं का करत नाहीये? तुमच्यावर देखील बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी प्रेशर करण्याचा प्रयत्न करतायत का, की तुमची खालची जी यंत्रणा आहे ती इथल्या प्रशासनाशी मॅनेज आहे, हेच कळायला मार्ग नाही. पण बीडचं जे काही वाटोळं सुरू आहे ना, बीडचं जे काही नवा भ्रष्टाचाराचा पॅटर्न रुजू होतोय ना, त्याला कुठंतरी आवरण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी करावं, एवढीच एक बीडकर म्हणून अपेक्षा आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.